नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत किवळच्या ओपनच्या मैदानामध्ये. चालू सीझनचं सर्वात मोठं मैदान आज किवळचं आहे मित्रांनो. आणि बरेचसे बैलगाडी मालक या मैदानासाठी उत्सुक आहेत. 6:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर बैलगाडी मालक यायला सुरुवात झालेली आहे मैदानावर. तर कोणती बैल या मैदानात दाखल झाले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चांगलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कोकणातून म्हणजे देवगडवरून, देवगडचे जे फेमस आंबे आहेत त्या गावातून हे सर्व मेंबर आलेले आहेत. आणि खास करून कोणतीही बैल नाही त्यांची शर्यत बघायला आलेले आहेत. तर दादा नमस्कार. काय किती वाजता निघालेलं, कसं काय? रात्री निघालेलं. खरा नाद म्हणावं लागेल, कारण बैल वगैरे नाही तुमची बघायला आलाय. काय कुठला बैल आवडते? बकासूरला बघायला आलाय का? बर सर्वजण. काय तुमचं कुठल्या आवडीचं बैल? तुमचं कुठल्या आवडीचं बैल? कसं काय? कुठल्या बैलाला बघायला आलाय? बलमाला. बर चालतंय दादा, चला. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा पिस्तूल पण दाखल झाला बघा आज या किवळच्या मोठ्या मैदानामध्ये. काय इतक्या लांब यायचं कसं काय प्लॅनिंग केलं? काय नाही प्लॅनिंग, आम्ही नेहमी येतो ना इकडच्या मैदानाला. बर आम्ही प्रत्येक मैदानाला जातो ना. आमचं यापूर्वी आलाय का पिस्तूल? कुठल्या मैदानात आलाय? कसं? आम्ही राटणीला पहिला नंबर केला. बर वडकीला केला. बर 2-4 नंबर, 7-8 नंबर झाले ना त्याची. आज कसं काय पायरा कोणासोबत आहे? आज पायरा अजून माहित नाही. आहे पायरा एक जण सांगा, दुसरं नियोजन केलेलं आहे. चालते झाल्यावर कळ. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपल्या किवळच्या मैदानाचे आयोजक आहेत आपल्या समवेत. तर दादा तयारी झालेली आहे का मैदानाची? तयारी झालेली आहे. तरी आता सध्या बघितल्या गाड्या यायला सुरुवात झाली. आता जवळपास 6:30 वाजलेत. आता काय बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? कारण बैलगाडी मालकांना आम्ही काल पण आव्हान तेच केलेलं होतं, आता पण तेच करतो. निसर्गाने साथ आपल्याला दिलेली आहे. रात्री थोडासा पाऊस जरी झालेला असला तरी पण मैदानी होईल, काय अडचण येईल. मैदान 100% मैदान होणार. आता सध्या फाटीची काय म्हणजे स्थिती काय आता? म्हणजे आता फाट्या व्यवस्थित अडचण नाही. बरं. आणि लवकरात लवकर फायनल घ्यायचं, कारण दादा गट पासला पण 4,000 रुपये ठेवले, असं क्वचितच मैदानात घडतं. त्यामुळे गाड्या भरपूर येणार. फायनल उजेडात घ्यायचं कशा पद्धतीने प्रयत्न असणार? फायनल 100% उजेडात होईल. लवकरात लवकर 9 वाजता मैदान चालू होईल आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फायनल घेण्यात येईल. आणि लॉट सिस्टीम वगैरे किती वाजता चालू होणार? 9 वाजता चालू होणार. चालतंय दादा. नमस्कार. काय म्हणताय? कुठून आलाय? शिरवळ. कोणती बैल आणलेत? काय नाव काय? सोन्यान हरणे. हा सोन्या का? पलीकडे. बर सोन्याने हरणे. घरचे आहेत का दोन्ही? कुठं मैदान कुठं झाले त्यांची? काय भरपूर मैदान, पाटण, आसू. बर आज काय एकत्र पळणार? घरची गाडी. बरं चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार केतन दादा, काय म्हणताय? किती वाजता निघालेलं? कसं काय? रात्री 11 वाजता 11 वाजता. स्ट्रगल, खरा स्ट्रगल. काय स्ट्रगल अहो, अक्षरशः झोप नाही हो मला. आता थोडं तरी झोप पाहिजे. झोप पाहिजे खरं. कारण का एकटाच ड्रायव्हर असल्यामुळे ते म्हणतात ना, थोडं तरी नाही. पण खूप बरं वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ना, हे सगळं आपल्या मायबास प्रशिक्षकांसाठी, बाकी काही नाही. पण नंदीच्या आशीर्वादासमोर सर्व थकवा निघून जातो. मला फक्त ते नंदी आले, मी बघितलं, मनातला सगळा थकवा निघाला. आणि सुदैवाने मला तुमच्यासारखे मित्र भेटलेत आणि खूप बरं वाटतंय. नमस्कार तुषार दादा, काय म्हणताय? गुड मॉर्निंग. तुझ्या आधीकर आलोय. कसं काय? किती वाजता निघालेलं? काय 4 वाजता निघाले. काय थकवा येत नाही का? कंटाळा येत नाही काय? नाही थकवा. कारण मी बघतो 2 व्हीलरवरनं प्रवास तो या माणसाचा, म्हणजे खरंच मानतो या माणसाला की स्ट्रगल काय असतो ते या माणसाकडनं शिकाव. व्ह्यूज बघतात माणसं, नुसते व्ह्यूज जातात या माणसाचे, पण त्या व्ह्यूज पाठीमागं स्ट्रगल आणि त्या क्वालिटी कंटेंटचा कोण विचार करत नाही. क्वालिटी कंटेंट आहे. व्ह्यूज हे लोकांना माझं कष्ट दिसतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, लाखो प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे आणि परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्याच्या जोडीला मैदानात धावणाऱ्या प्रत्येक नंदीचा आशीर्वाद आहे. म्हणून मी हे करू शकतो. आणि एवढा मोठा त्रास नाही. हा नाद आहे, हा छंद आहे, आणि हा लागलाय, हा कधीच सुटणार नाही. नादा पुढे सगळं ठीक आहे. चालतंय दादा. इकडं जरा मला घरापासून हे लांब आहे, बरंच अंतर पडतं, साधारणतः 200-2.25.
तर नातेवाईकांकडे आलो होतो जवळच्या मध्यवर्ती ठिकाणी. तिथनं मग इथं आलो. बरं. नातेवाईक सुद्धा म्हणले असं काय काम आहे की पहाटे 4ला उठून तुम्ही जाता, ते चॅनल बघतात. ते म्हणतात जर तुला एखादा कंटेंट घरापासून जाऊन कव्हर करायचा असेल तर तुझा एखादा 9ला किंवा 8:30ला जर आम्ही व्हिडिओ बघितला तर आम्ही विचार करतो हा किती वाजता घरातनं बाहेर पडला असेल. चल.